नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आले. अगदी स्पेशल आहे, पारंपरिक आहे आणि खूप जुन्या पद्धतीची आहे. पण खाण्यासाठी अगदी सर्वांनाच आवडणारी कुरकुरीत क्रिस्पी आहे आणि जुन्या पद्धतीची असल्यामुळे सर्वांनाच आवडणार आहे. 2 पदार्थ आपण ह्या ठिकाणी बनवलेत. गौराई जवळ आल्या असल्यामुळे आपण वेगवेगळे पदार्थ बनवतोच. त्यासाठी आपण 2 पदार्थ ह्या ठिकाणी बनवून घेतलेले आहेत. चला तर पाहूया. ह्या ठिकाणी 3 प्रकारचे पीठ घेतलेले आहेत. ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी, बेसन पीठ घेतलेलं आहे 1 वाटी आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी. अगदी जुन्या पद्धतीची रेसिपी आहे, पण खूप छान आहे, मजेदार आहे. नक्की ट्राय करून पहा. ज्वारीचं पीठ जे आहे ते टोपल्यामध्ये आपण टाकून दिलेलं आहे. 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी तांदळाचं पीठ. तिन्ही पिठाचे प्रमाण आपण सेम घेतलेले आहेत. तर आपण टोपल्यामध्ये टाकून दिलेले आहेत. छोट्या वाटीने 1 वाटी आपण तीळ घेतलेले आहेत. 1 चमचा इतकं लाल तिखट टाकायचं आहे. पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे. 1 चमच्याला थोडंसं कमी मीठ टाकून घेतलेलं आहे. लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार कमी जास्त करू शकतो. ओवा टाकून दिलेले आहेत. जिरे टाकून द्यायचे. ओवा 1 चमचा आणि जिरे 1 चमचा घेतलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त टेस्टनुसार कमी जास्त लाल तिखट मीठ जिरे टाकले तरी चालतात. कमी जास्त झालं तर काहीच फरक पडत नाही. ह्या ठिकाणी कडकडीत गरम झालेलं 1 पळी इतकं मी तेल टाकून घेतलेलं आहे. इतकंच तेल टाका, जास्त तेल टाकायची गरज नाही. इतक्या प्रमाणासाठी परफेक्ट आहे हे. छोट्या चमच्याने मेजलं तर 4 चमचे साधारणतः तेल घेतलेलं आहे. आता पिठामध्ये मोहन छान मिक्स करून घ्यायचं. छान मिक्स झालं की ह्यामध्ये आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं. पाणी मी थोडंसं कोमट होण्यासाठी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे आणि ते खाली काढून घेणार आहे. आता पाणी जे आहे ते सुरुवातीला थोडं टाकायचं, एकदम पाणी टाकायचं नाही. 3 वाट्या पाणी ठेवलेलं होतं, त्यामधलं 1 वाटी इतकं पाणी मी टाकून घेतलेलं आहे. बाकीचं पाणी शिल्लक ठेवलेलं आहे. जसं आपल्याला पिठात पाणी लागेल त्याप्रमाणे थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणीही कमी जास्त ह्या ठिकाणी लागू शकतं. पिठावर किंवा आपल्या तांदळावर अवलंबून असतं, किंवा पिठामध्ये आपण पाणी कमी जास्त ह्या ठिकाणी करू शकता. फक्त बघत बघत आपल्याला पाणी टाकून व्यवस्थित घट्टसर असं आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. नेहमीप्रमाणे आपण पीठ व्यवस्थित मळून घेणार आहोत. पीठ हे पळते वेळेस अगदी लूज ठेवायचं नाही, थोडं घट्टसर पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी व्यवस्थित आपलं हे पीठ मळून झालेलं आहे, मिक्स पण झालेलं आहे आणि मस्त आपण ह्याचा उंडा बनवून घेतलेला आहे. आता ह्या पद्धतीने आपण छोटे छोटे आपण ह्याचे रोल बनवून घ्यायचं. रोल असे बनवल्यानंतर आपल्याला रिंग टाईप आपल्याला ह्या ठिकाणी करून घ्यायचं आहे, जे की आपण कोडबळी बनवत आहोत. आमच्याकडे ह्या पदार्थाला कोडबळी म्हणतात, तर तुमच्याकडे ह्या पदार्थाला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा. जुनी रेसिपी आहे, पारंपरिक आहे, पण खूप टेस्टी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आता ह्या पद्धतीने सर्व कोडबळे मी बनवून घेणार आहे. अर्ध्या पिठाचे कोडबळे बनवून घ्यायचे आणि अर्धं पीठ हे शिल्लक ठेवायचं आहे. त्यापासून आपल्याला दुसरा पदार्थ बनवायचा आहे. अगदी लक्ष्मीसाठी आपण गौरी गणपतीसाठी जे पदार्थ बनवतो त्यासाठी आपण 2 पदार्थ ह्या ठिकाणी बनवणार. अगदी सुंदर सुबक दिसणारे असे हे पदार्थ आहेत. पीठ साईडला ठेवलेलं आहे अर्ध आणि गॅसवरती कढई ठेवले. तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे. जे कोडबळे आपण बनवून घेतले ते थोडे थोडे करून आता तेलामध्ये टाकून द्यायचं आहे. तेलात आपण जेव्हा टाकतो तेव्हा तेल छान कडकडीत गरम राहायला पाहिजे. नंतर जेव्हा आपले पूर्ण टाकून झाल्यानंतर आपल्याला गॅस मीडियम करून व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. तळते वेळेस एक ट्रिक लक्षात ठेवायचं की तळतेच आपल्याला गडबड करायची नाही. अगदी गॅस मीडियम ठेवूनच आपल्याला तळून घ्यायचं आहे. त्यामुळे वरती मस्त असे क्रॅक पडतात आणि खूप छान क्रंची आपले हे कोडबळे बनवून तयार होतात. एक ट्रिक आहे लक्षात ठेवा, कारण खूप गडबड केली तर नंतर हे कोडबळे नरम होण्याची शक्यता असते. त्यामुळे तळते वेळेस बिलकुल घाई गडबड करायची नाही. सावकाश आपल्याला हे कोडबळे तळून घ्यायचे आहेत. पाहू शकता, तुम्हाला पाहताच लक्षात येत असेल की अगदी मस्त वरती कडबळ्यावरती आपल्या क्रॅक आलेले आहेत. त्या क्रॅकमुळेच आपल्याला लक्षात येते की आपले कुरकुरीत आणि क्रंची किती बनलेले आहेत कोडबळे हे लक्षात येते. आता व्यवस्थित आपले हे कोडबळे बनवून तयार झालेत. अगदी छान तळलेले आहेत. अगदी कुरकुरीत, रंग पण खूप सुरेख आलेला आहे. अगदी गोल्डन ब्राऊन कलरमध्ये आपल्याला तळून घ्यायचं आहे. अगदी मस्त कुरकुरीत आणि खूप ठिसूळ हे आपले कोडबळे बनवून तयार झाले आहेत. एका बॅचची आपण तळून घेतली, दुसरी बॅच आपण तेलामध्ये आता टाकून दिले. त्याच पद्धतीने आता हे सुद्धा कोडबळे मी असेच तळून घेणार आहे. कोडबळे तळून झालेले. शेवग्यामध्ये जे शिल्लक पीठ टाकलेलं होतं
त्यापासून आता आपली कुरकुरीत शेव तयार होणार. शेव ही आपल्याला अख्खी अशी आपल्याला कणी करायची नाही, तर फक्त ती कढईमध्ये आपल्याला गाळायची आहे. आपल्याला अगदी छोटे कुरकुरे टाईप आपण ही करून घेणार आहोत. त्यामुळे वेगळा पदार्थ आहे. शेव तर आपण गोल फिरून करतो, फक्त आपल्याला गाळून घ्यायचं, कारण शेव तर ह्याची तयार होणारच नाही, कारण ह्यामध्ये आपण भरपूर असं ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे, त्यामुळे ह्याला चिकटपणा नसतो. त्यामुळे अगदी अशी आपल्या मोकळी शेव टाकून घ्यायची आहे. अगदी मुलांना काय मधल्या वेळेत खाण्यासाठी जर तुम्ही अशी बनवून ठेवलं सर्वांनाच आवडते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप टेस्टी आणि खूप मस्त तयार होते. नेहमीपेक्षा वेगळी शेव आहे, तुम्ही नक्की ट्राय करून पहा. अगदी मस्त आपले काड्या टाईप आपली शेव बनवून तयार झालेली आहे. अगदी क्रंची क्रिस्पी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आता ह्याच पद्धतीने पूर्ण मी ही शेव बनवून घेणार आहे. दोन्ही प्रकारचे आपले पदार्थ बनवून तयार झाले. शेव पूर्ण तळून झालेली आहे. त्या प्लेटमध्ये आपल्या दोन्ही पदार्थ काढून घ्यायचे. अगदी मस्त चमचमीत आणि खुसखुशीत आपले हे पदार्थ बनवून तयार झालेत. तुम्ही नक्की ट्राय करून पहा, किंवा तुम्ही कसे विलक्षणाचे पदार्थ बनवतात तेही मला कमेंटमध्ये सांगा. आणि कुठली आणखी नवीन रेसिपी पाहायची असेल तर कमेंटमध्ये सांगा, नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. अगदी कुरकुरीत पाहू शकता, तोडून दाखवते. अगदी क्रंची क्रिस्पी आपले हे कोडबळे बनवून तयार झालेले आहेत. तुम्हाला हे कोडबळे कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.